नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. अ, लेखक दीपक करंजीकर सर यांची आपण त्यांनी लिहिलेल्या आजच्या विश्वाची आराधना या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर थँक्यू तुम्ही जॉईन झाला आणि हो सर. आणि सर सर पुढचा प्रश्न असा आहे की अ, ज्याबद्दल तुम्ही थोडं बोललेलाच आहात पण तरी भारताने स्वीकारलेल्या जागतिकीकरणामुळे भारतात खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. तर तुम्हाला असे वाटते का की शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टी ज्या सामान्य लोकांसाठी फार महत्वाच्या आहेत, यांचे खाजगीकरण होऊ शकते? म्हणजे या गोष्टींमध्ये आपण कायम नफा, तोटा असं गणित लावून जे खाजगीकरण झालेल्या गोष्टीचे महत्वाचे अंग आहे, काम करू शकू असे तुम्हाला वाटते का? की भारतात जर शिक्षण आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर शिक्षणाचं खासगीकरण हे जागतिकीकरणाच्या आधी कधीच झालं. म्हणजे खाजगी शिक्षण सम्राट, खाजगी मालकीच्या शिक्षण संस्था हे पेव महाराष्ट्रात कधीच फुटलं नाही. मग त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून मी असं म्हणणार नाही त्यांनी शिक्षण पोचवलं ग्रामीण भागात, पण ते कर्मवीर भाऊराव पाटलांसारखं नव्हतं. त्यांनी विविध प्रकारच्या कॅपिटेशन फी, डोनेशन घेऊन आपलं साम्राज्य उभ्या करण्याकरता शिक्षणाचं जे खाजगीकरण होतं ते वापरलं. त्याच्यामुळे मुलांना फायदा झाला, पण किती गरीब मुलांना त्यांनी फुकट शिकवलं त्याचा एकदा कधीतरी धांडोळा घ्यायला पाहिजे. म्हणजे स्वतः कष्ट घेऊन गरिबाच्या मुलांना शाळेत आणणारे भाऊराव पाटील कुठे, आणि शासनाचं एक धोरण शिक्षणाचं बदललं म्हणून विविध ठिकाणी कावळ्याच्या छत्र्यांसारख्या शिक्षण संस्था उभ्या करून त्या निमित्ताने आपली आर्थिक बेगमी करणारे शिक्षण सम्राट कुठे, याचा एकदा उहापोह घ्यायला पाहिजे. त्यामुळे शिक्षणात खाजगीकरण आहे म्हणजे काय, परदेशी स्कूल तर आत्ता आत्ता यायला लागले, पण देशातल्याच लोकांनी खाजगीकरण केलं शिक्षणाचं, सगळ्यांपर्यंत शिक्षण न पोचतं आणि सरकारी शिक्षणाची दैना उडवून ठेवली. जर 72% शाळांमध्ये मुलींकरता टॉयलेट नसेल तर या देशात शिक्षणाची अवस्था काय होती? तर खाजगी उद्योजकांनी किंवा खाजगी शिक्षण सम्राटांनी सरकारच्या शिक्षण पद्धतीत काय कमी पडतं तिथे आम्ही उभे राहतो असं म्हणायला हवं. त्याऐवजी आम्हीच संस्था चालवतो, आम्हीच डोनेशन गोळा करू, आम्हीच इंजिनियर तयार करू असं म्हणून जो एक भयंकर विचित्र पद्धतीचा रेटा जो लावला गेला तो जागतिकीकरणापेक्षा भयानक होता. देशातलं खाजगीकरण, त्याला कुठलंही रेग्युलेशन नसणं, त्याच्यावर गव्हर्नन्सचा अंकुश नसणं, कारण जे सत्तेत बसले त्यांच्या शिक्षण संस्था. वास्तविक हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे. मी जर गव्हर्नन्समध्ये काम करतो, मी जर गव्हर्नन्सचे कायदे ठरवणाऱ्या कायदे मंडळात काम करतो, तर माझ्या मालकीचं काही असता कामा नाही, त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा अधिकार मला असता कामा नाही. याला इंग्रजीमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात, की माझ्या हिताचे कायदे मी कसे करू शकतो किंवा माझ्या हित संबंध राखले जातील अशा पद्धतीचे धोरण मी कसं काय ठरवू शकतो. पण हे चालू राहिली ही अनागोंदी. पण बाय द वे जागतिकीकरणामुळे भारतात दोन गोष्टींचा फायदा झाला. एक तर आपल्या जो इंग्रजी समजणारा जो पदवीधर होता, जो थोडाफार ज्याला इंग्रजी येत होतं, तो त्या आउटसोर्सिंगमुळे, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमुळे, बीपीओज मुळे किंवा आयटीच्या याच्यामुळे थोडंफार टेक्निकल नॉलेज घेऊन तो विविध प्रकारचं काम करू शकला. आपली आयटीची निर्यात काही वर्षापूर्वी $100 वरती गेली होती. तो नक्की फायदा होता की एक नवीन क्षेत्र ओपन झालं. दुसरी गोष्ट अशी घडली जागतिकीकरणामुळे की तुलनात्मक जगण्याच्या सवयी लागल्या. काही लोक परदेशात जाऊन आली, काही लोकांना तिथल्या वर्किंग सिस्टीमचा अनुभव आला, मग त्यांना कळलं आपल्याकडे काय नको, म्हणून सरकारी संस्थांमधली, ऑफिसेस मधली परिस्थिती बदलली. तिथे थोडं संगणकीकरण झालं, तिथे थोडे पंखे विंके बसवले गेले, ती ऑफिसेस चांगली झाली. असं हळूहळू अगदी मंद गतीने, अर्थात त्याच्यामुळे कामात इफिशियन्सी वाढलं असं नाही, त्यामुळे जनतेची कामं लगेच झाली असं नाही, पण काहीतरी एक असलं पाहिजे. बेस्ट म्हणजे काय असतं, त्याला बेंचमार्क म्हणतात. असा बेंचमार्क इंटरॅक्शनमुळे तयार होतो. म्हणजे आपण जर एखाद्या शहरात गेलो आणि शहरात माणसं कशी राहतात बघितलं, ते योग्य आणि खेड्यातलं अयोग्य अशा अर्थाने मी म्हणत नाही, पण ते कुठल्या पद्धतीने राहतात, कशा पद्धतीने बोलतात, तर त्याचं एक झिरपणा आपल्या मनात सुरू होतं. एखादा मुलगा आपले विचार मांडताना जर खेड्यातला चाचरत असेल तर शहरी मुलगा ते वेगळ्या पद्धतीने कसे मांडतो, त्याचे हातवारे काय करतो, ते तर त्या सगळ्या गोष्टींचे लकबी, त्या सगळ्याचे त्याला मॅनरिझम म्हणतात, ते सगळं अडॉप्ट करायला सोपं जातं. जागतिकीकरणामुळे तुमचा संबंध विविध लोकांची जगातल्या येतो आणि एका जगाचं ज्ञान व्हायला लागलं आणि त्या दृष्टीने ते फार फायदेशीर आहे. म्हणजे मी जरी लुटला जात असलो तरी मला कोण लुटतं हे कळणं, याचं ज्ञान होण्याकरता मला त्या प्रतलावर यायला लागतं. माझ्या बिळात राहून मला ते ज्ञान होत नाही. सो जागतिकीकरणाने इथल्या या देशातल्या सामान्य मुलांना
साध्या शिकलेल्या ग्रॅज्युएट मुलांना ज्यांना थोडंफार इंग्रजी येतं त्यांना जगाचं ज्ञान घ्यायला भाग पाडलं. ते सर्वज्ञ झाले का नाही, ते परत ज्ञानाच्याच मार्गाने गेले का नाही, पण मला अवेअरनेस जो असतो त्याची पातळी प्रचंड वाढ झाली. भारताचं नुकसान पण त्याच्या विरुद्ध असं झालं की इथल्या समाजातली विषमता वाढत. जागतिकीकरणातल्या इंडस्ट्री कुठल्या आल्या तर त्यांना सोयीच्या आयटी इंडस्ट्री. भारत हा श्रमशक्तीचा देश आहे. या देशामध्ये दर महिन्याला 4 ते 4.5 लाख अर्धशिक्षित आणि अशिक्षित असे लोक म्हणजे सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड असे रस्त्यावर येतात. त्यांच्या हाताला काम नसतं. अशा लोकांना कारखानदारी वाढायला हवी, अशा लोकांना शेतीतली प्रक्रिया उद्योग वाढायला हवे. त्याबद्दल जागतिकीकरणाचा फायदा व्हायला हवा, तर तो झाला नाही. सुरुवातीच्या काही वर्षामध्ये फक्त आयटी सर्व्हिस किंवा तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाकरता त्याचा फायदा झाला. बाकी ठिकाणी ते झिरपलं नाही, कारण आपल्याकडे वीज नव्हती, सडक नव्हती, पाणी नव्हतं. या सगळ्या सुविधा असल्यामुळे कुठल्याही इंडस्ट्री आल्या. त्यामुळे चीनने जेव्हा जागतिकीकरण स्वीकारलं डेंगच्या काळात 1990-80च्या काळात, तेव्हाच भारताने खरं स्वीकारलं असतं. तरी सुद्धा चीनने त्याकरता ज्या सुविधा लागतात पायाभूत, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, म्हणजे वीजेची सोय पाहिजे 24 तास, पाण्याची सोय पाहिजे, सरकारी कायद्यांचे जे निराकरण आहे पटकन कामं झाली पाहिजे, लायसन्स राज गेलं पाहिजे. चीन हा काही लोकशाही देश नाही, ते काही आदर्श नाही, पण त्याने ते ब्रुटलीने केलं म्हणून चीन जगाचा कारखानदारीचा हब बनला. आणि त्याचा फायदा असा झाला की चीन मधल्या सगळ्या माणसात अडाणी, थोड्या अर्धशिक्षित, शिक्षित सगळ्यांना काम मिळालं. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला तो फार मोठा आधार झाला. आपल्याकडे तसं झालं नाही. आपल्याकडे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये ते वाढत गेलं. त्यात राजकारण्यांचे इथं संबंध आले, प्रशासनाचे इथं संबंध, अधिकाऱ्यांचे आले. त्या सगळ्यांना सगळी माहिती असल्यामुळे त्यांनी आपले फायदे उठवले. म्हणजे आपल्याकडे परत काहीही येऊ, एक विशिष्ट स्तराखालचा नागरिक हा वंचित राहत गेला. आणि त्याचं कारण त्या धोरणाच्या अंमलबजावणी, की त्याला जे नियम, तेच म्हटले मी, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे द्यायला नको. त्यामुळे जागतिकीकरणामुळे आपले दोन हे झाले. एक तर आपल्याकडे जगातले श्रमशक्ती संस्कृतीचा देश असून कारखानदारी आली. जे आलं ते विशिष्ट वर्गापुरतं, ज्यांना इंग्रजी येत होतं, थोडं आयटीचं नॉलेज होतं, त्यांच्यापुरता विकास झाला. आणि जो या देशाचा मुख्य कणा आहे, ज्याच्यावर 62% लोकसंख्या अवलंबून आहे, शेती, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष, त्याला याचा सुरुवातीला काहीही फायदा झाला. कारण आपल्या देशातल्या शेतीची परिस्थिती वेगळा विषय आहे चर्चेचा, पण ती छोट्या छोट्या आकाराची शेती असलेली असंख्य माणसं आहेत. त्यांच्याकरता सहकार शेती येऊ शकली असती. यांत्रिक शेती सहकाराच्या पद्धतीने एका वेळेला 100 शेतकऱ्यांच्या शेताच्या तुकड्यावर आली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. तरी आपल्या शेतकऱ्यांचं कौतुक असं की त्यांनी तरी सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीत इथे पाणी पुरवण्याकरता, सिंचनाकरता भ्रष्टाचार, या तिथे वीज मिळण्याकरता भ्रष्टाचार, याचं सारण बियाणं मिळण्याकरता भ्रष्टाचार, तिथे खतांकरता भ्रष्टाचार होतो, सगळ्या शास्त्रीय यंत्रणा लुटत असतात. तिथे बनलेल्या शेतीमालाला भाव मिळताना दुजा भाव दाखवला जातो. तरी शेतकरी तरले. त्यांनी आपल्या देशात खूप कष्टाने उभं केलं. म्हणजे इतक्या मोठ्या श्रमसंस्कृतीचा देश इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेलं जगात दुसरं उदाहरण नाही. त्यामुळे 91 साली जेव्हा आपण दार उघडलं तेव्हा पायाभूत सुविधा न दिल्यामुळे त्याचे सर्वंकष फायदे झालेले. आता आपण एका पुढच्या वळणावर आलोय जागतिकीकरणाच्या. आता आपण आत्मनिर्भरकडे चाललो. आता आपण असं म्हणतो की आमच्याकडे तुम्हाला तुमच्या कंपनीचं काम पाहिजे का, आमचं तुम्हाला लेबर पाहिजे का, आमचं मनुष्यबळ हवं का, मग आमच्या देशामध्ये तुम्ही कारखाने टाका. आपण या टेबलवर जगाला घेऊन आलो. आणि हे प्रचलित सरकारचं मोठं यश आहे की राफेल सारखी कंपनी, जिने आयुष्यात कोणाला विमानाचा एक तुकडा सुद्धा काही देशात बनवलेला नाही, तिचे 59% भाग जर भारतात बनणार असतील आणि त्याने ऍग्री करून तशा पद्धतीने आपण विमानं घेतली असतील तर ते फार मोठं पाऊल आहे. बोफोर्स सारखी कंपनी जर भारतात आज कल्याणी तोफा बनवत असतील बोफोर्सच्या डिझाईनवर, तर हे फार मोठं पाऊल आहे. म्हणजे त्या कारखानदारीच्या तंत्रज्ञानाचा सामान्य माणसाला फायदा आहे. त्यामुळे इंडस्ट्री रिवायव्हला मदत झाली. पहिल्यांदा इंडस्ट्रीची निर्यात एका क्वार्टरमध्ये $100 अब्ज वर गेली. याचं कारण ते होतं की तो झिरपायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागतिकीकरण आता आपल्या अत्यंत फायद्याचं आहे. आणि आपण परत त्याच्या पुढे उडी मारून सांगितलंय आत्मनिर्भर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वेलकम आहे, सगळे इथे गुंतवणूक करायला या, आम्ही सगळे दरवाजे उघडले, पण इथे उभं करा. आम्ही तुम्हाला आम्हाला करून माल पोचवणार नाही. आम्ही इथे निर्माण करू, आमच्या देशाच्या कंपन्यांची तुमची एक जॉईंट व्हेंचर होऊ द्या आणि इथे आपण ते बनवू आणि आपण जगात पाठवू. आज भारत शस्त्र निर्यात करणारा देश. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं लक्षात येतं की
सामान्य माणसापर्यंत ते सगळं केलं पाहिजे ना. जागतिकीकरण वगैरे काही शब्दांना काही पोकळ असतात. आणि सर, पुस्तकामध्ये तुम्ही एक दुसरा जो विषय लिहिलाय त्याबद्दल की तुम्ही पुस्तकात अमेरिकेतील आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स बद्दल लिहिले आहे. तर याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का? आणि भारतात अस्तित्वात असलेल्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? जी इन्शुरन्स ही जी कन्सेप्ट आहे ती कशी आहे, मला इन्शुरन्स हे कवच आहे. विमाचा अर्थ काय? मी जेव्हा अडचणीत सापडेल तेव्हा माझं रक्षण करणारं एक कवच आहे आणि त्या कवचाची मी किंमत दर महिन्याला देतो. तो माझा इन्स्टॉलमेंट असतो, ते माझ्या पॉलिसीचे हप्ते असतात. आता हे आरोग्य कवच मी जिवंत असताना मिळू शकतं, मी मेल्यावरही मिळू शकतं. जे लाईफ इन्शुरन्स असतो तो मृत्यूनंतर माझ्या पश्चात माझ्या वारसदारांना पैसे मिळू शकतात. म्हणजे बाप गेला, आई गेली तर मुलांकरता काही ठेवून गेली नाही असं होऊ नये म्हणून लाईफ इन्शुरन्सची हे आहे. आणि शिवाय मला ऍक्सिडेंट झाला, शिवाय काही दुखापत झाली, कुठला अपघात झाला, आजारपण आला, तर मला मेडिकल इन्शुरन्स मध्ये बी कव्हर. म्हणजे कसं आहे बघा, की मी जगण्याकरता माझं जगणं सुविहित व्हावं, ते सन्मानाचं व्हावं, म्हणून मी दर महिन्याला एक पैसे भरतो आणि त्याच्यामुळे मला ते कवच लागतं. अमेरिकेत झालं काय, हे असंच असतं नेहमी. स्ट्रेंथ कशी विकनेस होते बघा. मी कवच देतो तर मी सांगेल तेच औषधं घ्यायची, मी सांगेल त्याच टेस्ट करायच्या आणि मी सांगेल तेवढंच फक्त तुमचं डायग्नोसिस होईल. इथपर्यंत अमेरिकेतली आरोग्य विमा सिस्टीम पोहोचली. अमेरिकेत आपण जसं भारतात आज आपल्याकडे सुविधा आहे, आपण गेलो, डॉक्टरने पटकन लिहून दिले या टेस्ट करा, त्या टेस्टचे पैसे इन्शुरन्स कंपनी देत असली तरी डॉक्टरने सांगितल्यावर त्या टेस्ट आपण करतो. आणि डॉक्टरचं सांगणं इन्शुरन्स कंपनीला विचारून भारतात होत नाही. त्याच्या ज्ञानामुळे तो ठरवतो टेस्ट केल्या पाहिजे. अमेरिकेमध्ये पटापट अशा टेस्ट ठरवता येत नाहीत कुठल्याही डॉक्टरला. तो इन्शुरन्स कंपनीला आधी विचारतो की अशा टेस्टची गरज आहे. मग काय गरज आहे, कारण इन्शुरन्स त्याचा पैसे देत असतात. त्यामुळे ते म्हणजे एक माणूस आहे जो पैसा देतोय, एक माणूस आहे सर्व्हिसवाला जो ज्ञान देतो, ज्ञानावर पैसा मात करतो. ते ज्ञान ठेवा बाजूला, या पैसे मागात पडतं रिटेस्ट करायची गरज नाही. आणि सफरर कोण आहे जो या दोघांना पोचतोय. अशा विचित्र पद्धतीची यंत्रणा अमेरिकेत होती की मी इन्शुरन्सचे हप्ते भरायचे आणि त्याचे जेव्हा मला गरज लागेल तेव्हा ते योग्य आहे की नाही हे तिसऱ्या ज्याच्याकरता मी हप्ते भरले त्या कंपनीने ठरवायचं. आणि ज्याने ठरवलंय की ते करायला पाहिजे त्याचं मत त्याने बाजूला सारायचं. असं एक तिरपांगड काहीतरी तिकडे सिस्टीम उभी राहिली आहे, ज्याचा नागरिकांना अत्यंत त्रास होतो. मग त्यात त्यांनी सोल्युशन काढले, आपल्याकडे काढतात ना सोल्युशन, की देवळात दर्शन होत नाही का मग व्हीआयपी लाईन ₹500 भर. तसं मग त्यांनी काही प्रायव्हेट सेक्टर इन्शुरन्स, प्रायव्हेट सेक्टरचे हॉस्पिटल घेतले की तिकडे काही तुम्हाला फार अशी पण त्याच्याकडे तुम्हाला भयंकर इन्शुरन्स भरायला लागतो. म्हणजे आज भारतीय नागरिक जेव्हा आपल्या मुलाकडे अमेरिकेत जातो तेव्हा त्याला जर काही त्याच्या या सगळ्यापासून कवच हवं असेल तर तो मुलाकडे मुलीकडे काही तिच्या मदतीकरता गेलेले आई वडील त्यांना $1000 $1200 इन्शुरन्स घ्यायला लागतो, ज्यात फार बेसिक गोष्टी कव्हर होतात. म्हणजे ते कवच आहे का तो बागुलबुवा आहे याच्यावर मला कधीतरी लिहिणारच आहे. आणि त्यामुळे ती सिस्टीम अशा पद्धतीला पोहोचली आहे की तिचा लोकांना काही उपयोग नाही. म्हणून भारतात विमा येत असेल तर वेलकम आहे, कारण शेवटी विमा हे कवच आहे, पण ते कवचापुरतं पाहिजे. आजही भारतात काही कंपन्यांनी सुरू केलंय बघा तुम्ही, की या टेस्ट कव्हर होणार नाही, हे आजार कव्हर होणार नाही. अरे तुम्ही ज्या वेळेला कवच द्यायला बसले तेव्हा तुम्ही त्याचे हप्ते त्याप्रमाणे ठरवा, पण देणार नाही का आरोग्यांचं. अर्थात भारतातली जी लोकसंख्या आहे ती अमेरिकेत की बिंडोक नाही, ते जास्त सजग आहेत. ते त्यांच्या हक्काकरता ते भांडतील, कारण ते सर्वायवल मधनं आलेले आहेत, ते कम्फर्ट झोन म्हणून वाढलेले नाही. त्यामुळे ते फाईट करतील, इन्शुरन्स कंपन्यांची दादागिरी मोडून काढतील, जे पीक विम्याच्या बाबतीत पण आपल्याला कळलेलं आहे. पण त्यामुळे मला जे कवच देणारं आहे त्याने माझं शोषण करू नाही अशा पद्धतीचे कायदे भारतात आरोग्य विम्याकरता येणं आवश्यक आहे. किंवा मग सरकारने आरोग्याची जबाबदारी, जे सरकारने आता त्याची जी आरोग्य जी स्कीम आहे, आरोग्य काय जे केंद्र सरकारच्या आरोग्याची काय काय त्याचं नाव आहे, आयुष जे आहे, ते आयुष मंत्रालय जे आहे त्यांनी ज्या पद्धतीने उपचार फुकट हे सगळं जे केलंय तशा व्यवस्था सरकारने उभ्या केल्या पाहिजे. त्याच्याकरता इन्शुरन्स सरकारने गोळा केला पाहिजे आणि सरकारने त्याची व्यवस्था दिली पाहिजे. अशी व्यवस्था ज्याला कंपोजिट म्हणता येईल, संमिश्र अशी व्यवस्था उभी राहू शकते.
अमेरिकेतलं काय, जगातलं काय, कुठल्याही देशातलं फ्रान्स सोडला तर विमा, आरोग्य विमा ही सिस्टीम फेल्युअर आहे. तिचा कुठल्याही माणसाला, म्हणजे तुम्हाला जर उद्या मराला टेकलात आणि तुम्हाला तुमचा इन्शुरन्स नाही म्हणून ऍडमिटच करून घेतलं नाही, तर हे कसलं काय, हे कसलं कवच? हे तर एक शस्त्र झालं. मग त्याच्यापेक्षा मला दुसरं कवच पाहिजे असून वाचण्याकर, अशी परिस्थिती होईल. म्हणून तशा अर्थाने आपण तो विचार करताना भारतात त्या अवस्थेला यायला वेळ आहे. पण आपल्याकडे अजूनही फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट ही रिवाईव्ह केली पाहिजे. ती सगळ्यात बेस्ट कन्सेप्ट आहे. तिला इन्शुरन्सची गरज लागत नाही. अशा अर्थाने परस्परावलंबित जो समाज असतो की नाही, तो असा माणसाची वस्तू बघत नाही. रस्त्यात कोणी चक्कर करून पडलं तरी आपल्या पदरमोड करून त्याला ऍडमिट करणारे, फी भरणारे अनेक माणसं वाढतात. कारण तो समाज परस्परावलंबित आहे. त्याला कोणतरी मदत केली असेल तो ती परतफेड करतो. समाज असा राहिला पाहिजे. ती हार्मनी त्याला म्हणतात. बाकी हे शब्दावर सगळे हार्मनी. पण माझं एकमेकावर अवलंबित्व आहे. जेव्हा मला पटतं तेव्हा मी दुसऱ्याकरता कष्ट घेतो. इतकं साधं. विमा वगैरे हे तिथे शक्य नसताना एक कवच निर्माण करणारी व्यवस्था करतात, ज्या शेवटी शोषणच करतात, असं माझं मत. आणि सर, तुम्ही पुस्तकात शेती या विषयावर लिहिलं आहे आणि तुम्ही एके ठिकाणी असे म्हटले आहे की ज्यांचा मुक्त व्यापाराचे पुरस्कर्ते म्हणून जगभर बोलाबाला आहे, त्या अमेरिकेत आणि युरोपीय राष्ट्रातच शेती उद्योग हा अतिशय संरक्षित आणि जपलेला आहे. हा विरोधाभास काय सांगतो? तर युरोप आणि अमेरिकेतील शेती आणि भारतातील शेती याबद्दल काही सांगू शकाल का? आणि यामध्ये तुम्हाला कुठला महत्वाचा फरक जाणवतो? कसं आहे माहितीये का, भारतात शेती हा 65% लोकांच्या उपजीविकेचा भाग आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. त्यामुळे आपल्या देशातला प्रमुख उद्योग कुठला तर शेती. अमेरिकेतही शेती उद्योग आहे, पण त्याला जे स्थान आहे ते उद्योग म्हणून नाही, ते इतर उद्योगात आहे. पण अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी आहे. डॉलरला 85 पैसे सबसिडी, 85%. त्याच्या सगळ्या पिकांच्या विमा जबाबदारी सरकार, इन्शुरन्स कंपन्या घेतात. त्याने काय पिकवावं हे त्या ठरवतात कदाचित. त्यांनी कुठली खतं वापरावी ठरवतात, पण त्यांना पूर्णपणे संरक्षण आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे मुक्त व्यापाराचे आम्हाला आकला शिकवणार, तुम्ही एकीकडे आम्हाला सांगणार तुमचे हे सार्वजनिक शेती बंद करा, तुमचं हे सहकारी शेती बंद करा, शेती कमर्शियली करा, ती सामूहिक कमर्शियल कंपन्यांना विकत घेऊन करू द्या, पण मुक्त व्यापार आहे. आणि इकडे आमच्याकडे एपीएमसी असतील, आमच्याकडे दलाल असतील, हे आमच्याकडे जे पद्धती आहे ती, त्यात मुक्त बाजार बसत नाही. ठीक आहे, तुमच्याकडे मुक्त बाजार आहे, तुमच्याकडे काय परिस्थिती, तुम्ही त्यांना सबसिडी काय देतात? मुक्त बाजार येतं, त्यांना का सांगत नाही तुम्ही जेव्हा तुमच्या माल पिकवाने आणून देता, घेतील ते घेतील, ते तुम्ही करत नाही, तुम्ही त्यांना सबसिडी देता. कारण तुम्हाला माहितीये त्यांच्यावर बाकी अर्थकारण बोजा पोचलेला आहे, त्याच्यावर सगळा तो पाया आहे शेती हा कुठल्याही देशातल्या उद्योगांचा. तिकडे अनरेस्ट तयार झाले तर वाटेल ते परिस्थिती अराजक निर्माण होईल. मग तुम्ही त्यांना सबसिडी देत असाल तर तुम्ही आमचं हेही मान्य करा की आम्हाला आमच्या देशात शेतकऱ्याला सगळे दिलं पाहिजे. आज वर्ल्ड बँक जेव्हा लोकांना कर्ज देते जगातल्या देशांना, तेव्हा अटी घालते, सरकारने शेतीला मुक्त बाजारात आणावं. आता मुक्त बाजार हा, म्हणून म्हणतो मी सगळ्या देशांना एक नियम, हा जो फ्रॉड थॉट आहे हा चुकीचा. माझ्या देशात जर अल्पभूधारक शेतकरी जर 80% असतील तर त्यांना एकत्र आणून सहकार शेती हा त्याच्यावरचा उपाय होता. मग त्याच्याकरता सहकार शेती करताना राजकारण्यांनी त्याची माती केली सोडून द्या, की त्याच्यात त्यांनी पैसे गाऊन करप्शन करून ते निवडणुकांची सोडून ते सगळ्या त्यांनी चिखल करून ठेवलं. आणि महाराष्ट्रात तो जास्तच आहे, सगळ्याच राज्यात आहे, पण महाराष्ट्रात असे एक एक विद्वान माणसं असताना असं होतं, त्याचं जास्त वैषम्य आहे. पण ही माती करून ठेवली आहे. अमेरिकेत जी माती आहे ती धोरणांची, की त्याला डबल डोल, की दुटप्पी धोरण आहे. मुक्त बाजार म्हणायचं, काही लोकांना संरक्षण द्यायचं. मुक्त बाजार, मुक्त अर्थव्यवस्था म्हणायची, काही लोकांना प्रोटेक्शन देऊन त्यांना त्यांच्या भोवती कवच उभं करायचं. शेतकऱ्यांना सबसिडी द्यायची आणि म्हणायचं की आमच्याकडे मुक्त बाजार. या सगळ्या युरोपियन अमेरिकन लोकांना हे लक्षात आलं की आपलं मुक्त बाजार धोरण हे किती फ्रॉड आहे. असं होत नाही. तुम्ही केवळ पिकवलं म्हणून लोक खात नाही, लोक त्यांच्या इच्छेवर खातात. तुम्ही पिकवतात म्हणून लोकांना ते वापरावं असं वाटणार नाही, लोक त्यांच्या इच्छेवर वापरतात. लोकांच्या इच्छा निर्माण करण्याकरता जगण्यावर श्रद्धा असायला नको. मी रोज काहीतरी चांगलं आनंदाने खाऊन आनंदाने सगळ्यांच्या बरोबर राहील, हे जे माणसाचं नैसर्गिक, जे निसर्ग सुलभ जे वागणं आहे, जगणं आहे, त्याच्याशी सुसंगत अशी व्यवस्था असायला. तुम्ही वस्तू करून टाकलं,
त्याची किंमत तुम्ही डोक्यावर मोजता. त्याच्या इच्छा आकांक्षांचं कुठलंही मेजरमेंट जीडीपीत नाही. जीडीपीत मेजरमेंट आहे वस्तू आणि सेवा. तिसऱ्या गोष्टीचं मेजरमेंट नाही. माणसाच्या भावनांचं मेजरमेंट जीडीपीत आहे का? माणसं सुखी आहे त्याचं मेजरमेंट आहे का? माणसाला किती म्हणजे पुरतं याचं काही मोजमाप आहे का? हे नाहीये. त्यामुळे एखादी अर्थव्यवस्था ही चुकीची आणली, अनैसर्गिक आणली, की तिथे बाकी सगळे फ्लॉज कव्हर करता करता आयुष्य निघून जातं. ते युरोप अमेरिकेची धडपड सध्या चालली आहे. त्यामुळे शेती हा विषय जगभर एकच असा व्यवसाय आहे जो एका दाण्याला हाताळता कुठली इंडस्ट्री ते करू शकलेली नाही. त्यामुळे त्या व्यवसायाकरता एक सर्वसमावेशक तो जगेल असं त्याचं पर्यावरण जगेल, कारण तो अत्यंत अप्रत्यक्षरित्या खूप घटक त्याच्यावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. त्याचं प्रक्रिया उद्योग चांगले होतील, त्याचं उत्पादनाचं बाजाराचं नातं जोडलं जाईल, त्याला एक असं सगळी व्यवस्था उभी कोणीच केली नाही. कारण ज्यांना त्याचे फायदे उठवून ते पुढे निघाले. म्हणजे एका रस्त्यावर प्रवास चालू असलेला काही लोक लुटारू म्हणून असतात ना, तसे या प्रवासात भारतातही भयंकर लुटारू आहेत, अजूनही आहेत, होते. आता हळूहळू ते कमी व्हायला लागलं असेल, लोक अवेअर होते. पण म्हणून मला नेहमी असं वाटतं की अमेरिकेतली शेती, अमेरिकेतलं शेतीचं धोरण हे फसवं आहे, दुटप्पी आहे. शेतकऱ्याला सबसिडी देऊन तुम्ही मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात, ते आम्हाला काही पेटण्यासारखं नाही, कारण ते तुमच्या तत्वात बसत नाही. भारतामध्ये जो गोंधळ आहे तो त्याच्या परत अंमलबजावणीचा, आणि मला असं वाटतं की तरुणांनी जास्त यात पडलं पाहिजे शेतीमध्ये, कारण तो खरोखर आपल्या देशाचा मूलभूत उद्योग आहे. कारखानदारी आपला मूलभूत उद्योग होऊ शकत नाही. आपली सगळी ग्रामीण अर्थव्यवस्था ही फक्त शेतीवर आहे. अशी मोठी मोठी शहरं निर्माण करून 1-1.5 कोटी लोकसंख्येची आपण फक्त बकालपणाला जन्म घालतो. कदाचित उद्या इंडस्ट्रीचं स्वरूपच सगळं बदलून जाईल, तर ही लोक शहरातून परत कुठे जातील? कुठल्या इच्छेने जाऊन परत खेड्यात बसतील, कुठल्या इच्छेने जगतील तुलना न करता? याचं फार मोठं संकट आहे. म्हणून त्याचं विकेंद्रीकरण होत राहणं, भारतभर ते पसरत राहणं, जे पूर्वी होतं ना. अनागोंदी होती ना, होती, ब्रिटिशांनी अनागोंदी केली. आपल्या देशाच्या जगण्याशी सुसंगत धोरणं एवढा एकच त्याच्यावर उपाय.